कार्यकर्त्यांमध्ये यावेळेला प्रचंड आक्रोश पाहायला मिळतोय। नक्की काय झालंय? मन सुन्न करणारी अशी ही धक्कादायक घटना अजित पवारांच्या कार्यकर्त्यांसाठी, समर्थकांसाठी आहे। अनेक पदाधिकारी, अनेक नेते हे या क्षणी गप्प झालेत, सुन्न झालेत। काय बोलावं, काय प्रतिक्रिया द्यावी, काय सांगावं हे कोणालाच कळत नाही, अशा पद्धतीची स्थिती आहे। अनेक ज्येष्ठ नेते हे बोलण्याकरता प्रसारमाध्यमांसमोर आले, मात्र त्यांना शब्दच सुचले नाहीत आणि त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली। आम्ही बाहेरच काम करत होतो, त्यावेळेस विमान आलं आणि एकदा फेरी घेतली, नंतर उतरायचं होतं पण ती वर असं चढलंच नाही त्या पट्टीवरती। आणि ज्यावेळेस स्फोट झाला त्यावेळेस ती दोन बॉडी अशा साईडला पडल्या, तर त्या एक बॉडी अशी पूर्ण ही झाली होती आणि एका बॉडीचा तर चेहरा दिसत नव्हता, पूर्ण असं शरीर फुगलं होतं। तुम्ही हा अपघात पाहिला का डोळ्यांनी? हा, डोळ्यांनी पाहिला। आम्ही घराच्या पाठीमागच काम चाललं होतं आमचं। नेमकं काय घडलं त्यावेळी? त्यावेळेस विमान गावाकडूनच येत होतं, असं खूप अंतरावर खाली होतं, वरती नव्हतंच ती। त्यांनी उतरायचा प्रयत्न केला पण ती दुसऱ्या फेरीला उतरायला गेल्यानंतर ती असं जागेवरच हे झालं, तिथं वरपट्टीवरती चढूच शकलं नाही। स्फोट खूप मोठा झाला का? खूप मोठा होता। आणि नंतर काय परिस्थिती झाली स्फोटानंतर? स्फोट झाल्यानंतर आम्ही इथून पळालो, पाणी घेतलं पण ती आमची सुद्धा शक्यता नव्हती ती असं हे करायची, पाणी वाटण्याची। आम्ही खूप घाबरलेलो। त्यावेळेस दोन्ही साईडला दोन बॉड्या पडल्या होत्या आणि ती पूर्ण एक बॉडी ना, चेहरा तर काही दिसत नव्हता पण पूर्ण पांढरा शुपत माणूस आणि असे पूर्ण फुगलेली बॉडी होती। दोन बॉड्या साईडला पडल्या, बाकीच्या बॉड्या पूर्ण आत होत्या आणि खूप मोठा जाळ होता तिथं। डीजीसीएनं या संदर्भातली जी माहिती दिली त्या माहितीनुसार या विमानामध्ये एकूण 5 जण प्रवास करत होते, ज्यामध्ये अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक, फ्लाईट अटेंडंट आणि 2 पायलट्स यांचा समावेश होता। बारामतीमध्ये आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराकरता अजित पवार यांच्या 4 जाहीर सभांचं आयोजन आज करण्यात आलेलं होतं आणि त्याकरता ते मुंबईतून बारामती या ठिकाणी विमानानं चालले होते। नेमकं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतो आहोत, हे विमान कुठून त्याने सुरुवात केली आणि कशा पद्धतीनं ते पुढे सरकत होतं। विमानाचं टेक ऑफ आणि लँडिंग याच्यामधला हे स्टॅटिक्स आपण पाहतो आहोत। बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंग करत असताना हा अपघात झाला। हे विमान VTSSK LJ-45 या प्रकारातलं होतं, चार्टर्ड विमान होतं आणि ते मुंबईतून बारामतीला चाललं होतं। बारामती विमानतळावर उतरताना रनवे जवळच विमानाला हा अपघात झाला आणि खाली कोसळताना विमानानं पेट घेतला। दादा पवार जी का अचानक निधन होना ये महाराष्ट्र की राजनीति का बहुत बड़ा नुकसान है, महाराष्ट्र की जनता का बहुत बड़ा नुकसान है। अजीत दादा बहुत बड़े संघर्षशील नेता थे, बहुत बड़े एडमिनिस्ट्रेटर थे। विकास के लिए उन्होंने महायुति ज्वाइन की थी और लगातार उन्होंने डिप्टी सीएम पद पर बहुत अच्छा काम किया था। और जिला पंचायत के चुनाव में मतलब जो जिस तरह मतलब वो प्रचार के लिए जा रहे थे और वहाँ विमान का जो क्रैश हुआ है उससे महाराष्ट्र का भारी नुकसान हुआ है और हम सब लोग अभी उनके अंत्य संस्कार के लिए जा रहे हैं। सुबह सुबह ये दुखद घटना का पता चला और मुझे तो धक्का ही बैठा। एक हमारे साथ काम करने वाला साथी जो गए 20 साल से हमारे साथ रहा, इतना ही नहीं पर जब मैं चीफ मिनिस्टर था तभी मेरे मंत्री परिषद में भी इरिगेशन मिनिस्टर बोल के काम किया था और एक सज्जन, स्वभावशील, सबको मदद करने वाला कार्यकर्ता, इस तरह की उनकी पहचान थी। केवल शरद पवार चंद्र जी के नेफ्यू है बोल के नहीं, लेकिन
उन्होंने अपनी खुद की जान पहचान की बढ़ाई और महाराष्ट्र के पॉलिटिकल जीवन में उन्होंने अपना खुद का नाम बढ़ाया. हे जवळपास 8चे दरम्यान निघून इथे 8:45 दरम्यान आला होता आणि त्यावेळी हे घटना घडल्यानंतर ते इमिडिएटली आम्ही तिथे जाऊन रेस्क्यू म्हणजे की ते जे डेब्री होता त्यामधून ते डिझीजचे बॉडीज काढून ते हॉस्पिटलला पाठवण्यात आल्या होत्या. सर, प्रायमा फेसी चार्टर्ड जेव्हा लँड झालं तेव्हा हा ऍक्सिडेंट झालाय का? लँड होण्याचे अगोदर झाले. प्रायमा फेसी रिझन काय सांगता येतं ते सध्या काही सांगता येत नाही. एव्हिएशन कडनं ते एक्सपर्ट जे त्यांचा ऑपिनियन आहे ते आपल्याला थोड्या वेळाने देतील. चांगला माणूस, अतिशय चांगला. पक्षात राहत असताना सर्व पक्षातल्या लोकांना घेऊन चालणं, विरोधी पक्षाच्या मतदारसंघातल्या जनतेच्या भावना घेऊन त्या लोकांचे काम करून देणं, अतिशय चांगला. आज आपल्यातून अजितदादा निघून गेले. खरं तर दादा, मी जेव्हा 2019ला आमदार झालो तर तेव्हापासून दादा आम्ही 2.5 वर्ष सत्तेत सहभागी होतो. दादासारखा माणूस ह्या महाराष्ट्राला आता पुन्हा मिळणार नाही आणि असा माणूस होणार नाही. अतिशय दुःखद अशी ही घटना आहे आणि अजितदादांच्या चाहत्यांबरोबर संपूर्ण महाराष्ट्राच्या दुःखाच्या सागरात लोटला गेला. हे अतिशय अकाली असं दुर्दैवी निधन आहे. स्पष्टवक्ता म्हणून दादांची ख्याती होती. एक उत्कृष्ट ॲडमिनिस्ट्रेटर, बोलताना कठोर बोलणार परंतु मनातून प्रेम करणार असं एक दादांचं व्यक्तिमत्व होतं. आणि त्याच्यामुळे दादा कधी रागाने बोलले तरी कोणी वाईट वाटून घेत नव्हते, पण शेवटी ते कामं करायचे. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की काम नुसतं करत नसायचे तर स्वतः फोन करून संबंधित अधिकाऱ्यांशी बोलायचे आणि काम झाल्यानंतर पुन्हा एकदा ज्याचं काम असेल त्याला फोन करून सांगायचे तुझं काम झालं. महाराष्ट्राचा खरा दादा आणि बारामतीचा किल्लेदार, वक्तशीरपणाचा माणूस, अजात शत्रू आपल्यातून राहून गेलेला आहे. खरं म्हणाल ते महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान आहे. ते कोणत्या पक्षाचे होते पेक्षा ते सगळ्यांचे दादा होते. सभागृहामधलं त्यांचं शिस्त पद्धतीनं वागणं, कोणाशीही बोललं तर 5 मिनिटांमध्ये ते रागवणं, विसरणं आणि सगळ्यांवर प्रेम करणं, विकास हाच त्यांच्या मनातला ध्यास होता. आज महाराष्ट्राला ही फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. हे विमान VSR होतं, त्याचा कोड रजिस्टर नंबर, आणि हे VSR ॲव्हिएशन म्हणून आहे. त्यांचा बेस न्यू दिल्ली, हैदराबाद आणि भोपाळ इथे आहे. आणि हे सकाळी जेव्हा इथून उडाल्यानंतर 9 वाजताच्या सुमारास तिथे लँडिंग करत होतो तर पुअर विजिबिलिटी, एवढी पुअर नव्हती पण थोडी विजिबिलिटी कमी होती वगैरे. 9 सगळं उतरतं वगैरे, फॉग येतात त्याला म्हणतात, धुकं म्हणतात असं. त्यावेळेस तिथे उतरताना त्याला जमलं नाही म्हणून त्यांनी एक गो राऊंड केलेला आहे अगोदर. एक गो राऊंड म्हणजे टच डाऊनला येताना परत उडणं आणि परत राऊंड करून त्याला गो राऊंड असं म्हणतात. त्यांनी हे गो राऊंड केलेलं आहे. आणि रनवे नंबर 1129 तर त्यांनी उतरायच्या अगोदर, म्हणजे त्यांनी जेव्हा रनवेवर यायच्या अगोदरच थोडासा एक खड्डा आहे, 15-20 फूट असेल खोल, थोडा करेक्ट नाही सांगू शकत पण ते खड्डा आहे. तर तिथे थडकल्यामुळे हा अपघात झालेला आहे. आणि दुर्दैवी अशी घटना आहे त्यांच्या की तो ओव्हरशूट ऑलरेडी, म्हणजे पहिल्यांदा एकदा त्यांनी प्रयत्न केलेला, नाही जमलं म्हणून दुसऱ्या अटेम्प्टला हे झालेलं आहे. आणि त्यामुळे ही दुःखद घटना घडलेली आहे. मन सुन्न होणारी ही घटना आहे. प्रशासन असेल, विकास कामं असतील किंवा आपल्या पक्ष, मित्रपक्ष, त्याचे कार्यकर्ते असतील, त्या सगळ्यांवरतीच आज दुःखद आघात झालेला आहे. दादांचं हे असं अचानक जाणं हे वेदनादायी आहे. ही पोकळी कधीही न भरू शकणारी आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि लोकप्रिय नेते सन्माननीय अजितदादा पवार यांचं आज सकाळी धक्कादायक आणि दुःखद असं निधन झालेलं आहे. हे शब्द ऐकले तरी आपला स्वतःचाच विश्वास बसत नाही, अशा प्रकारची घटना आहे.
सलग 7 वेळेला विधानसभेवरती माननीय अजितदादा निवडून आलेले होते आणि 1991 साली त्यांनी लोकसभेचे खासदार म्हणून फॉर्म भरलेला होता. 1991 साली त्यांनी ज्याला फॉर्म भरला त्यावेळेपासून ते आत्तापर्यंत इतकी वर्ष, म्हणजे जवळजवळ 30-35 वर्षाचा माझा त्यांचा परिचय होता. अनेक गोष्टींचा अभ्यास त्यांचा होता. तसंच उपमुख्यमंत्री म्हणून होण्याच्या अगोदरसुद्धा त्यांच्या खात्यांवरती त्यांची चांगल्या प्रकारची पकड होती. विशेषतः वेळेवरती पोचणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. कोविडच्या काळातसुद्धा सातत्याने त्यांनी बैठका घेतल्या आणि तिथे जनतेला दिलासा देण्यासाठी अनेक निर्णय त्या काळामध्ये आम्ही पुण्याच्या प्रशासनाबरोबर घेतले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं विमान अपघातामध्ये जे दुर्दैवी निधन झालं त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणाला प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे, किंबहुना पोकळी तयार झालेली आहे. शेतकरी चळवळीचंही प्रचंड मोठं नुकसान दादांच्या जाण्यामुळे झालेलं आहे. अनेक वेळा आम्ही मोर्चे काढायचो, आंदोलनं करायचो, उपोषणं करायचो, तर प्रत्येक वेळी सगळ्यात पहिले दखल आमची जर कोणी घेतली असेल तर ती माननीय अजितदादांनी घेतली. त्यांनी सरकार दरबारी बैठका लावल्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अतिशय संवेदनशीलपणे चांगले निर्णय त्यांनी घेतले. त्यांना आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं कायम अप्रूप वाटायचं की साधनं नसताना, पैसा नसताना हे कशा पद्धतीनं काम करतात, संघर्ष करतात. त्याच्यामुळं कायम त्यांचा जीव आमच्यावर राहायचा. असं वाटतंय दादा जायला नको बाय, खूपच त्याची दुःखाची घटना आहे. बोलू शकतली काही, काय करायचं. खूप प्रेम केलं, भावकीसारखं प्रेम केलं. अजितदादाचं असं एकाएकी जाणं हा सगळ्यांसाठी, अख्ख्या महाराष्ट्रासाठी, या देशासाठी एक खूप मोठी धक्कादायक घटना आहे. अजितदादा एक करारी, अतिशय डिसिप्लिन, लोकांमध्ये राहणारा, लोकांची कामं सतत करणारा, सकाळी उठून स्वतः नियमबद्ध राहणारा आणि सगळ्यांनाही नियमामध्ये ठेवणारी अशी एक व्यक्ती आज असा एक मोठा नेता आपल्यामधनं हरवून गेलेला आहे. या म्हणजे शब्द कमी पडतायत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहते. सुप्रिया सुळे ह्या बारामतीमध्ये पोहोचलेत. दुःखावेग आवरणं पवार कुटुंबियांना आता कठीण आहे. एक खूप मोठं नुकसान पवार कुटुंबाचं. खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनेत्रा पवार ह्या दोघीही दिल्लीमध्ये संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकरता उपस्थित होत्या. मात्र ही बातमी कळताच ही सगळीजण बारामतीत येऊन पोहोचली आहेत. पवार कुटुंबासाठी अतिशय वाईट असा क्षण, शोकाकुल पवार कुटुंब आपल्याला पाहायला मिळतंय. अजित पवारांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पवार कुटुंबाला या दुःखातून सावरणं हे कठीण होतंय. एका क्षणामध्ये होत्याचं नव्हतं होणं म्हणजे काय हे पवार कुटुंब प्रत्यक्षात अनुभवताना आपल्याला पाहायला मिळतंय. बारामतीकरांची प्रचंड गर्दी आता बारामतीच्या या रुग्णालयाबाहेर आहे, ज्या ठिकाणी अजित पवारांचं पार्थिव हे ठेवण्यात आलंय. अजित पवारांचे चिरंजीव हे देखील बारामतीच्या या रुग्णालयामध्ये उपस्थित आहेत. विश्वास अजूनही बसत नाही. महाराष्ट्राचा एक लोकप्रिय नेता, गेली 4 दशकं ज्यांनी या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख करून दिली आहे, प्रशासनावरती चांगली पकड असलेला एक जनप्रतिनिधी, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख होती. मला आठवतंय कोविडच्या संकटाच्या काळामध्ये 2.5 वर्ष मी त्यांच्या सोबत या शहरामध्ये काम केलं. राज्याच्या ऑलिम्पिक संघटनेमध्ये ते अध्यक्ष आणि मी उपाध्यक्ष म्हणून त्यांच्यासोबत काम करत होतो.
आणि आज दादा आपल्यात नाही आहेत, याचं अतीव दुःख होतंय. या महाराष्ट्राच्या समाजकारणाचा आणि राजकारणाचा मोठ्या प्रमाणात झालेलं हे नुकसान आहे. आणि आता दादा परत कधीच आपल्यात नाहीत, ही भावना सुद्धा खूप वेदना देणारी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही मोजकेच नेते हे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या मनावरती राज्य करत होते, किंबहुना त्यांना त्यांचं काम, त्यांचं नेतृत्व हे कायमच मार्गदर्शक वाटलं, दिशा देणारं वाटलं, त्यात दादा होते. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर इतका सहवास त्यांचा लाभला. त्यानंतर आत्ता दादांशिवाय राज्याचं, पुण्याचं राजकारण, समाजकारण कल्पनासुद्धा नाही करू शकत. त्यामुळे समाजाचं नुकसान आहे, या महाराष्ट्राचं नुकसान आहे. पवार कुटुंबियांवरती तर निश्चितपणे हा मोठा आघात आहे. तितकाच आघात या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य सर्वच पक्षीय कार्यकर्त्यांना मला असं वाटतं की मला सुद्धा आज काय बोलावं ते सुचत नाही. त्यात खूप काम केलं एकत्र त्यांच्यासोबत ना, म्हणून एक साधारण ती भावना आहे. महापालिकेची निवडणूक झाली पण कधीच त्यांचा आदर आणि हे सोडून आम्ही कधी वागलो नाही. आणि त्यांनी सुद्धा प्रेम केलं सगळ्यांवरती. तर एक भावना आहे, बाकी काय आज बोलण्यासारखंही नाही मला वाटतं. तुमच्याकडे काय कारणं सांगण्यात आली, BCCIकडनं तुम्हाला काय कारण देण्यात आले, नेमकं काय झालं, अपघात कसा झाला याची काही माहिती तुम्ही घेतली अण्णा? नाही, प्राथमिक जी काही दर्शनी दिसतंय, प्रथम दर्शनी जे जाणवत आहे, जी काही माहिती मिळते, आमचे कॅबिनेट मिनिस्टर सिव्हिल एव्हिएशनचे राममोहन नायडूजी सुद्धा सोबत आहेत. त्यांनी सुद्धा सकाळपासून सगळी माहिती घेत आहेत. आम्ही एकत्रित जी माहिती घेतो त्याच्यावरनं हे आहे की प्रथमदर्शनी तरी थोडा व्हिजिबिलिटीचा काहीतरी प्रॉब्लेम होता असं दिसतंय. बारामती ATC आणि पायलटमध्ये जो काय संवाद झाला त्याच्यामध्ये जी काय माहिती मिळते त्या माहितीमध्ये हे दिसतंय की सुरुवातीला व्हिजिबिलिटीचा प्रॉब्लेम आहे म्हणून 2 वेळा 3 वेळा दादांचं प्लेन पुन्हा एकदा फेरी मारून आलं आणि मग लँड झालं. तर त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी तर असं वाटतंय. पण AIBची आमची टीम निघाली आहे, ती बारामतीमध्ये दाखल होती आहे. DGCAने सुद्धा याचं जे काही एक प्रसिद्धीपत्रक काढलं त्यामध्ये सुद्धा आत्ता असंच म्हटलं आहे. पण अंतिम जे काही आपण निष्कर्ष काढू ते AIBची टीम तिथे पोहोचेल, त्यानंतर जो काय तपास होईल तर निष्पक्षपणे तो निश्चित ते मिनिस्ट्रीमधनं असेल, DGCI असेल, AIB असेल, आमची सगळी माणसं तिथं काम करणारच आहेत. पण सगळ्यात मला असं वाटतं की हे अतीव दुःख देणारी, मनाला वेदना देणारी ही सगळी घटना आहे. पुन्हा तेच म्हणेन की दादांशिवाय पुन्हा या जिल्ह्याचं राजकारण, महाराष्ट्राचं राजकारण हे अपूर्णच राहील. त्यामुळे त्यांच्यासाठी बाकी कुठले शब्द नाहीत. मला ते धाडसही होत नाही की त्यांच्याबद्दल मी श्रद्धांजली असा कुठला शब्द वापरावा. बोलतील हिंदीत ते. महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर सुद्धा आमच्यात संवाद झाला. आणि दादा विमान अपघातात या ठिकाणी हरपलेला आहे. आणि ही विमान दुर्घटना बारामती येथील ज्या लँडिंग करत होता असताना ज्यांनी प्रत्यक्ष पाहिली ते प्रत्यक्षदर्शीने आपल्यासोबत या ठिकाणी काय सांगाल ताई? खरं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झालेला. त्यांचा म्हणजे ते आम्ही बाहेर काम करत होतो. काम करताना पहिल्यांदा आलेलं ते मोठं होतं प्लेन आणि ते पहिल्यांदा एक राऊंड मारलेला तो आम्ही पाहिलेला, ते चांगलं होतं. आणि ते दुसऱ्यांदा त्यांना लँडिंग करायचं होतं आणि लँडिंग केल्यानंतर ते दुसऱ्या वेळेस सेकंड करत होते आणि ते गावाकडून आले आणि ते जरा असे व्हायरलच झालेले होते ते एरोप्लेन. आणि एरोप्लेन नंतर असे डायरेक्ट
क्रॅश झाले, धडकला असं ते पूर्ण स्फोट झाला आणि स्फोट झाल्याबरोबर ते सगळे पार्ट आमच्या पाठीमागे घराच्या आले आणि खूप मोठा जाळ झाला. आम्ही खूप घाबरलेलो, म्हणजे काय करावं काही सुचत नव्हते. त्यातून आम्ही म्हणजे पाणीही नेण्याचा त्यातून वाचवण्याचा प्रयत्न करत होतो खूप, पण आम्हाला त्यात खरंच म्हणजे पहिल्यांदा माहिती नव्हते ह्यात खरंच दादा असते, कोणी असली तरी म्हणले त्यांचा जीव चांगला वाचे म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. पण ते त्यातून म्हणजे ते जाग्यावरच म्हणजे त्यांचा विमानातच म्हणजे डेड बॉडी अशी दुर्दैवी मृत्यू झालेला होता. आणि ते नंतर आम्ही पाहिलं तर त्यांचा चेहरा असा विद्रूप झालेला दिसत नव्हता, पूर्ण जळून ही झालेलं डेड बॉडी होती. मी पाहिली, प्रत्यक्षात पाहिली, फक्त ना असे म्हणजे फुगलेली होती, ते पण अशी जळून ही झालेली, म्हणजे ते अशी बघण्यालायक पण नव्हती राहिली. इतकं म्हणजे खूप दुर्दैव घटना घडली. आणि हे सांगताना पण अशा अंगावर शहारे येतात की खूप वाईट झालं, हे घटना असं नव्हतं व्हायला पाहिजे. प्रत्यक्षदर्शिनीच्या निशब्द भावनेनं खऱ्या अर्थानं या दादांना निरोप देत असताना आपल्या भावना अनावर होताना पाहायला मिळतात. अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, बारामती, पुणे. गेल्या जवळजवळ 4 ते 5 दशकांपासून अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कार्यरत होते. आज सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य आपल्याला पाहायला मिळतंय, ते म्हणजे हे व्हायला नको होतं. विमानतळावरती आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून असताना त्यांचं खरं तर बारामती विमानतळाच्या लगत असणाऱ्या या दरीमध्ये कुठेतरी ते विमान क्रॅश झालेलं आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या दुर्घटनेत अजितदादांचं खरं तर निधन झालेलं. ही दुर्दैवी घटना म्हणावी लागेल की अजितदादांचा हा कामाचा धडाका पाहून कार्यकर्ते प्रेरित होतात आणि भल्या पहाटे उठून कामाला लागणारे अजितदादा खरं तर या दुर्घटनेत मृत्युमुखी पडल्यामुळे पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यामध्ये दादांच्या दुःखाची वार्ता पसरल्यानंतर शोककळा पसरलेली आहे. ग्रामीण भागातील गावगाड्यातील आपला माणूस अर्थात दादाचा वादा असं म्हणत दादा हे खरं तर प्रत्येकाला आपलासा वाटणारा नेता खऱ्या अर्थाने या ठिकाणी हरपल्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं दुःख या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि याच विमान दुर्घटनेमध्ये खरं तर या दादांचं खरं तर निधन झालेलं आणि काही अंतरावरती असणाऱ्या धावपट्टीपासून हे विमान क्रॅश झाल्यामुळे त्याचे खरं तर अवशेष या ढकल्यामध्ये पडताना पाहायला मिळत आहे. या ठिकाणी NDRF असेल, MIDC असेल, या फायर ब्रिगेडच्या माध्यमातून अजूनही ती आग विझवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. आणि या मोठ्या प्रमाणात असणारी दादाची चाहते मंडळी खरं तर आज बारामतीमध्ये दाखल होत आहेत आणि आपल्या लाडक्या दादाला ते खऱ्या अर्थानं दुःखित भावनेनं खरं तर निरोप देताना पाहायला मिळत आहे. अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, बारामती, पुणे. दरम्यान फ्लाईट रडार या फ्लाईट ट्रॅकिंग वेबसाईटवर जी माहिती मिळतीये त्या माहितीनुसार अजित पवार यांना घेऊन जाणारं हे विमान मुंबईहून उड्डाण केल्यानंतर साधारणतः 30 ते 35 मिनिटांनी बारामतीच्या या संपूर्ण परिसरामध्ये पोहोचलं होतं. पण विमानतळावर उतरण्याआधीच या विमानानं आकाशात एक गोल फेरी मारली. पहिल्या प्रयत्नामध्ये ते उतरू शकलं नाही, त्यामुळे पुन्हा धावपट्टीकडे ते वळताना दिसलं, मात्र रडारवरून ते गायब झालं. कोसळल्यानंतर लगेचच इंधनानं भरलेल्या टँकचा एक मोठा स्फोट झाला आणि विमानानं पेट घेतला. स्थानिक वेळेनुसार म्हणजे सकाळी साधारणतः 8:48 मिनिटांच्या सुमारास, म्हणजे साधारणतः 8:45 वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली आहे. बारामतीमधल्या गोजूबावी या गावाजवळ हे विमानतळ 1996 पासून हे विमानतळ वापरात आहे. MIDCनं बांधलेला हे मोठं सुसज्ज असं विमानतळ नाही आहे, तर याचा वापर लहान विमानांची वाहतूक किंवा पायलट्सच्या ट्रेनिंगसाठी सुद्धा हे विमानतळ वापरलं जात होतं. ज्या रनवे 11वरती म्हणजेच आग्नेय दिशेकडे जाणाऱ्या धावपट्टीवर अजित पवारांचं विमान उतरत होतं, तिथं रनवेच्या आधी एक दरीसारखा एक छोटासा खोलगट भाग होता आणि त्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. अशा पद्धतीची माहिती मिळते. क्षणार्धात ही बातमी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचली
आणि एक धक्का संपूर्ण महाराष्ट्राला बसला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला. राज्याचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालंय असं फडणवीसांनी म्हटलं. अतिशय अनाकलनीय परिस्थितीमध्ये विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुःखद निधन झालं आणि ही बातमी सगळ्यांना मिळाली. संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. खरं म्हणजे अजित पवार महाराष्ट्रातले एक लोकनेते होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची प्रश्नांची जाण असलेला एक नेता होता. जनसामान्यांमध्ये देखील अजित पवारांसंदर्भात मोठी आस्था होती. अजितदादा एक अतिशय संघर्षशील नेतृत्व होतं. सगळ्याच परिस्थितीमध्ये न डगमगता पुढं जाणं हे ज्या काही राजकीय व्यक्तिमत्वांना जमून आलं होतं त्यापैकी एक नाव म्हणजे अजित पवार. आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठीच कठीण असा दिवस आहे. असा दिवस येऊच नये किंवा उजाडूच नये अशा भावना आता महाराष्ट्रातून व्यक्त होत आहेत. अशा पद्धतीचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. खरं तर ज्या काळामध्ये राज्यात विकासासाठी एक महत्त्वाचं योगदान द्यावं याकरता महायुतीमध्ये अजित पवारांनी पाऊल टाकलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात शोक व्यक्त करताना माझा एक दिलदार दमदार मित्र सोडून गेला, त्यांच्या कुटुंबावर देखील हा प्रचंड मोठा आघात आहे असं देखील म्हटलंय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या संदर्भात आपला शोक व्यक्त केलाय. ते म्हणाले, बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू झाला. हे ऐकून अत्यंत दुःख झालं. या अपघातामध्ये आपल्या प्रिय व्यक्तींना गमावणाऱ्या कुटुंबियांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो असं देखील पंतप्रधानांनी म्हटलंय. समाज माध्यमात देखील अजित पवारांच्या या मृत्यूचे पडसाद उमटतायत. नक्की हा अपघात कसा झाला, का झाला, असे प्रश्न वारंवार विचारले जातात. एनडीएतल्या काही मंत्र्यांनी या संपूर्ण अपघातावरती प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केलंय. ज्या कंपनीच्या विमानातून अजित पवार प्रवास करत होते त्या कंपनीबद्दल सुद्धा एक पद्धतीचा अविश्वास जाहीर होताना पाहतो. मुझे अत्यंत दुख के साथ हमारे 6 पूर्व साथियों के निधन के बारे में सूचित करना है. श्री अजीत पवार महाराष्ट्र के बारामती संसदीय क्षेत्र से 10वीं लोकसभा के सदस्य थे. श्री पवार 6 बार महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री रहे. उन्होंने महाराष्ट्र सरकार में कैबिनेट तथा राज्य मंत्री के रूप में अपनी सेवाएं दी. वे 8 कार्यकाल के लिए महाराष्ट्र विधानसभा के सदस्य भी रहे. श्री अजीत पवार जी अभी वर्तमान में महाराष्ट्र सरकार के उप मुख्यमंत्री थे. उन्होंने एक लंबे समय तक अपने सामाजिक और राजनीतिक जीवन में महाराष्ट्र और देश की सेवाएं की. उनका जीवन हमेशा जनता के लिए समर्पित रहा. श्री अजीत पवार जी का निधन आज दिनांक 28 फरवरी 2026 को एक वायुयान दुर्घटना में 66 वर्ष की आयु में महाराष्ट्र के
बारामती में हुआ। संसदेमध्ये देखील अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ओमप्रकाश बिर्ला यांनी या वेळेला ही श्रद्धांजली देत अजित पवार यांच्या मृत्यूचं वृत्त हे संसदेला सांगितलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फाईलचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता आज आपल्याला सोडून गेला, अशा शब्दात राज ठाकरेंनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक एक्स पोस्ट केली आहे आणि या एक्स पोस्ट करून त्यांनी आपलं दुःख व्यक्त केलंय. अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानं मला तीव्र दुःख झालं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या सहप्रवाशांचा आज सकाळी बारामती या ठिकाणी झालेल्या भीषण विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यांचे काका शरद पवार यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांप्रती आणि दिवंगत अजित पवार यांच्या सर्व मित्र अनुयायांप्रती मी संवेदना व्यक्त करते, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय. ताई, काही सांगाल? अजित पवार अचानक गेले म्हणायला काय हरकत नाही आता सध्या. आज अतिशय दुःख होत आहे की कालच मी आणि अजितदादा माननीय मुख्यमंत्र्यांच्या कॅबिनला आम्ही बसलो होतो आणि दादा मस्ती करत होते, निवांत होते. दादाने विचारलं कशा आहेत ताई. प्रत्येक वेळ भेटल्यावर पहिलं ताई विचारणार. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला आत्ताच 20 तारखेला सकाळी पहाटे 7 वाजता फोन केला. खूप खूप शुभेच्छा आणि खूप बोलायचे दादा. म्हणजे एक प्रेमळ स्वभावाचा, एक उमदा असा नेता जो सर्वसामान्यासाठी वाटायचा. मी 17 वर्ष दादांसोबत राष्ट्रवादीत काम केलं, पण कार्यकर्त्यांच्या मागे नेत्यांनी कसं उभं राहावं ते अजितदादांकडनं शिकायला पाहिजे होतं. शॉक बसला. म्हणजे खरंच वाटत नाही किती वेळ की असं काही अजून असं वाटतं की त्या विमानात दादा नसावे. शेवटची भेट तुमची कधी झाली? कालच शेवटची भेट झाली. कालच आम्ही अर्धा तास आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे गप्पा मारत होतो, मस्ती करत होते. बबनराव पाचपुतेंच्या मुलाला बोलवलं, तुझा साखर कारखाना कसा चाललाय. प्रत्येक वेळी कार्यकर्त्यांची काळजी, त्यांचे प्रश्न. दादांचा स्वभाव एक पाण्याप्रमाणे होता. दिसायला वरून पणसासारखा, आतून गोड, कडक शिस्तीचे होते. अधिकाऱ्यांवर वचक होता. कुठलं काम जर घेऊन गेलो तर त्या अधिकाऱ्यांना ते सांगायचे अशा भाषेत की त्या अधिकाऱ्याला ते काम करावं लागायचं. चूक असेल तर त्यांना चुकीचं काम बिलकुल सहन नाही व्हायचं. स्पष्ट वक्ता होता तो. त्यावेळी लोकांना कसं असतं, स्पष्ट बोलणारी माणसं आवडत नसतात, पण ते नेहमी म्हणायचे कार्यकर्त्याचा वेळ जाऊ नये, कार्यकर्त्याला परत यायला लागू नये, खर्च होऊ नये. म्हणजे स्पष्टच बोलायचे. होणार काम असेल तर हो, नसेल तर सरळ नाही. उगाच गोल गोल फिरवत नाही बसायचे. त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं. शिस्त. काय आठवणी अजून जुन्या वगैरे? आठवणी खूप आहेत त्यांच्या सांगण्यासारख्या. म्हणजे मला अजून आठवतं त्यांची एक आठवण की त्यांचा वाढदिवस होता आणि मी त्यांच्या घरी गेली होती आणि फुलांच्या पाकळ्या त्यांनी स्वतः उचलल्या सगळ्या. त्यांना स्वतःचं बाथरूम सुद्धा ते स्वतः साफ करायचे. त्यांना इतकी स्वच्छतेची आवड होते आणि शिस्तप्रिय. 7ला ते तयारीत असायचे. पूर्वी दर गुरुवारी सकाळी 7ला आम्हाला ते भेटायचे. पार्टी काढल्यात. 7 म्हणजे 7चं सवासन झालं तर त्याचा नंबर मागे असायचा. 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत ते महाराष्ट्रातल्या अनेक कार्यकर्त्यांना भेटायचे. आता सुद्धा सभेला चालले होते त्या पहाटे उठून. आणि मला सकाळी अंदाजच आला ज्यावेळी विमान कोसळले, बघितलं टीव्हीवर. मी माझ्या घरच्यांना म्हणाली दुःख असणार. हे नेते मंडळी स्वतःची का काळजी घेत नाही. माननीय मुख्यमंत्री आहेत आमचे, देवाभाऊ असतील,
इतर आमचे नेते असतील, इतर पक्षाचे नेते असतील, त्यांनी ही काळजी तर घेतली पाहिजे ना. एक तर रात्र प्रवास, सकाळी विमानांचा प्रवास धोक्यातून करायचा, मध्ये हेलिकॉप्टर असेल, विमान असेल, स्वतःची काळजी घ्यायची नाही. किती क्षुल्लक कारणामुळे आज हा अपघात झालेला आहे. तरुण तडफदार अजितदादा या महाराष्ट्राला आज खूप त्यांची गरज होती. सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांना पोरकं करून गेले. ते खूप आठवण येत. त्यांच्या मनाला एखादा क्लेश झाला ना, मला अजून आठवतं त्यांनी राजीनामा दिलेला. आम्ही राष्ट्रवादीत होतो, आम्ही घरी जमलो. वहिनी मला विचारत होत्या त्यांच्या मिसेस, दादा बाहेर कसे आहेत, व्यवस्थित आहेत.